आज आपण बघणार आहोत येणाऱ्या सणांसाठी आपण कोणकोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करू शकतो. असाच एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, पण आज मी थोडंसं डिटेलमध्ये सांगणार आहे की ज्या गोष्टींचा आपल्याला खरंच उपयोग होतो अशा टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता सणसुदी येत आहे म्हटल्यावर सगळ्या गोष्टींचं खूप सारा लोड असतो. तर आपण काय करायचं आहे, ज्या गोष्टींची आपण पूर्वतयारी करू शकतो ते करून ठेवायची. जसं की आपल्याला मोदकसाठी खूप सारे नारळ वगैरे लागतात. ते आणून त्यांची जी वरचा पोर्शन असतो ते काढून ठेवणं, नारळांना क्लीन करून ठेवणं. तसंच आपल्याला खीर, उकडीचे मोदक या सगळ्या गोष्टींसाठी जे काही साहित्य लागणार आहे, ड्रायफ्रूट लागणार आहे, ते कट करून बारीक एका डब्यात करून ठेवणं. त्याच्यानंतर सुंठ पावडर बनवून ठेवणं, वेलची ह्या सगळ्या गोष्टींची पावडर बनवून ठेवणं. ज्या गोष्टी एकदम बारीक असतात, छोट्या असतात, पण त्या खूप सारा वेळ खातात, अशा गोष्टींची आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची आहे. त्याच बऱ्याच गोष्टी येतात. तर किचनमध्ये या सगळ्या गोष्टींची आवराआवर असेल तर आपली कामं लवकर होतात. त्याचप्रमाणे जर ज्या भाजींची तुमची लिस्ट असेल की कोणत्या दिवशी कोणती आपण भाजी बनवणार आहोत, खूप सारा प्रसाद वगैरे असतात किंवा मोदक असतात, पेढे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं आपण जेवणचा जो काही प्रकार आहे तो कमीच बनवतो. त्याच्यासाठी एक ठराविक 8 दिवसाचं वाटण जर तुम्हाला जमेल तर वाटण बनवून ठेवायचं. त्याच्यानंतर ज्या गोष्टींचा आपल्याला घरात उपयोग नाही आहे अशा गोष्टी आपल्याला बांधून म्हणजे पॅक करून एखाद्या स्टोरूममध्ये ठेवायच्या आहे. कारण त्या गोष्टींमुळे आपली उगाच चिडचिड होते व तेवढी साफसफाई करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. त्याच्यामुळं आपल्याला ज्या गोष्टीची खरंच गरज नाही आहे त्या गोष्टी पॅक करून ह्या सणासुदीच्या दिवसात बाहेर म्हणजे कुठं टाकू न देता स्टोरूममध्ये स्टोअर करून ठेवायचे. आणि ज्या गोष्टींचे आपल्याला गरज आहे जसे की साचे, जे काही आपल्याला लागणाऱ्या कापणीच्या वस्तू असतात किंवा आता जे काही आपल्याला फराळाचं बनवायसाठी लागणाऱ्या वस्तू आहे, सगळं बाहेर काढून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप सारा आपला टाईम वाचू शकतो. तर जेवढी शक्य होईल ह्या दिवसात इझी आणि सोप्या आणि लवकर त्याच्यामुळे होणाऱ्या आपला भाज्या वेळ निवडा. वाचतो. बहुतेक भागामध्ये ह्या वेळेस गणपती गौरीमध्ये मुलांना सुट्टी असते, त्याच्यामुळं तोही आपला ताण कमी होतो. मुलांचे डबे वगैरे आणि ज्यांना आहेत डबे वगैरे द्यायचे तर त्यांनीही ती पूर्वतयारी करून ठेवायची आहे. म्हणजे आपल्या हिशोबाने जसं होईल तेवढं होईल आपल्याला व्यवस्थित आणि मेंटेन ठेवायचं आहे. मुलांचे कपडे कोणत्या दिवशी कपडे घालणार आहेत ते ऐन टायमिंगवर आपला खूप सारा गोंधळ होतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची लिस्ट तयार करून ठेवा. अगोदरच मी हा याच्यावर जो व्हिडिओ केलेला आहे, तरी पण आता एक आठवण म्हणून परत करून देते. आता येते रक्षाबंधन येते, तर तिथूनच सुरूच होणारे सगळे हे आहेत आपले जे श्रावण महिना ऑलमोस्ट सुरू झालेला आहे. सगळ्या गोष्टींचा आपल्या घरात आत्तापासूनच सणाची जी काही हे असते वाईप असते ती सुरू झालेली आहे. तर आपल्याला अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं आपल्याला आपला घर आणि सगळ्या गोष्टी वेळेवर सापडतील अशा ठेवायच्या. प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा करून द्यायची आहे की इथं मला हे सापडणार आहे. आपल्या घरात असतात तशा आपण व्यवस्थित ठेवलेलं, पण जेव्हा आपल्याला पाहिजे असते ते वस्तू आपल्याला कधीच सापडत नाही. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवायची आहे. अशा प्रकारे ना आपलं जो काही टाईम आहे तो वाचतो व आपण सणासुदींमध्ये जास्त थकत नाही. संध्याकाळी झाली की लगेच आपण बेडवर जाऊन पडतो अशी अवस्था होत असते. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं सुटेबल ठेवा. जास्त लोड घेऊ नका कोणत्याच कामाचा, कारण आपल्याला आपलं स्वास्थ्यही जपायचं आहे आणि सगळ्या गोष्टीही वेळेवर व्यवस्थित करायच्या आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा. चला, बाय.